नाही तो माता वांजवली क्यू खोय अपना नूर. महाराज म्हणतात क्यू खोय अपना नूर. कुठं नसणारा धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे. 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 रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाके. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाके. धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे. धन्य जगी तोची एक हरी धन्य जगी तोची एक डीजे पुढे नाचे. असं म्हटलं का? नाही. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. कीर्तन काय करते? अरे कीर्तनाची नि नटनाचे नाचले ते व्यवसाय प्राचिताचे. जत नामच नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तनात चला म्हटले पण कीर्तनात आला नाही. कीर्तनात आला नाही. आपल्या भागाचं वैभव आहे खरोखरच. ऐश्वर्य आहे की या वया म्हणले लोक कीर्तन ऐकायला येतात. नाही तर काही काही भागामध्ये आम्ही चोपड्याकडे जातो कीर्तनाला. चोपड्याकडे या वयातले लोक कीर्तनात येत नाही. सगळा वर्ग तरुण पण ही वृद्ध लोक येत नाही कीर्तनात. आजी म्हणे म्हाताऱ्याला चला ना मग कीर्तन ऐकायला. म्हातारा म्हटलं मला ऐकू येत नाही ना. आजी म्हणे ते कसं ऐकू येतो? म्हणे तुम्हाला सट्टा मट्टा कीर्तन ऐकू येत नाही म्हणे आणि सट्टा मट्टा ऐकू येतो. कीर्तनात नाही आला म्हातारा. आजीनं म्हटलं होतं कीर्तनात चला पण कीर्तनात नाही आला. पण डीजेच्या पुढे गेला. 65चा म्हातारा खलबत्त्या. तोंडात एक दात नाही आणि डीजेच्या पुढे नाचायला लागला. कीर्तनात नाचला नाही आणि डीजेच्या पुढे नाचल्याशिवाय राहिला नाही. गाणं कोणतं होतं? मले लगीन करावं पाहिजे. 65चा म्हणतोय मला लगीन करावं पाहिजे. हे पोरं लय बिलिंदर अगोदरी सांगितले. एवढं पोरग गेलं त्यानं पाहिलं म्हाताऱ्याचा तो माहोल. म्हातारा बिघडला म्हणे गळ्या. आता डीजेच्या पुढे नाचू राहिला. ते पोरग घरी गेलं. आजीले सांगत बसला. आजी. आजीचं नाव होतं शांताबाई. आजी. आजी म्हणे बोल रे पप्प्या. आजी म्हणे आबा नाचू राहिला. म्हणे कुठं रे? बजरंगपुऱ्या भागवतात. म्हणे व आजी बुड्याचा कीर्तनाचा आणि याचा काही संबंध नाही. दूर दूर लोक कीर्तनाचा आबाचा संबंध नाही. मग आबा कुठं नाचतोय? मग डीजेच्या पुढे. आजी गाणं कोणतं आहे माहीत आहे का तुला? आबा म्हणते मला लगीन करावं पाहिजे. आजी म्हणे माय नवीन लग्न झालं त्या म्हाताऱ्यानं कधी गजरा घेतला नाही. कधी नफालीची बाटली दिली नाही. कधी हटपाली सांडली नाही. आणि म्हातारं काय रंगात आलं की म्हणते मला लगीन करावं पाहिजे. आजी खलबत्त्या ठेचा कुटत होती भाऊ. ठेचा खलबत्ता ठेचा कुटत होती. आजीनं खलबत्त्या सुगट मुसई बाहेर आणला. तिकडच्या गोलीत डीजे चालू. आजीनं खलबत्ता घेतला. इकून मुसई घेतला. आबाच्या पुढे जाऊन भद्रा मारुतीसारखी उभी राहिली. आबा तिकून नाचू राहिला. मला लगीन करावं पाहिजे असाच अटकला आबा आजीले पाहता क्षणी. आजीनं इकून दुसरं गाणं चालू केलं. तुले चांगला बारीक कुठला पाहिजे? तुले चांगला बारीक कुठला पाहिजे? अरे कीर्तनातला ज्याचं वय आहे डीजेच्या पुढे नाचतोय म्हातारा. अरे लुटो मजा हरि नाम के ऐसी वक्त फिर ना आएगी. एक दिन ये माल मत्ता सब मिट्टी में मिल जाएगी. बोलो सियाराम. अरे सगळं मिट्टीमध्ये जाईल. म्हणून या जीवनाचा आनंद कशामध्ये आहे? या भगवंताच्या नामामध्ये आहे. तो आनंद आज या कोठडी या नगरीमध्ये आहे. असं वाटते स्वर्ग आहे. स्वर्गात कीर्तन चालू आहे. दादा
सामान्य नाही. तुमचा पैसा लय झाला म्हणून हे कार्य करता का? पैसा लय झाला म्हणून हा सप्ताह करता का? अरे सप्ताह याच्यासाठी करावा लागतो की काहीतरी समाजात नवीन परिवर्तन व्हायला पाहिजे, याच्यासाठी सप्ताह करावा लागतो. हे का आमचे शांभाऊ म्हटले, महाराज खानदेश म्हणली परंपरा आहे, काकड्याला 1000 महिला मंडळ येतात, 100 200 300 महिला मंडळ काकड्यासाठी येतात. पण खरोखरच आज फक्त एकच महिला काकड्याला आली. त्या मातेसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. मी नाव घेत नाही. काकड्याचं महत्व वेगळं आहे. उद्यापासून काकड्याला या. या सप्ताहाचा 8 दिवस तुम्ही आनंद घ्या. अरे आनंद डबल नाही. एकदा का श्वास निघून गेला, एकदा का वर्षानं दोरी काटली, हा आनंद आपल्याला कुठं घेतला जाणार नाही. हा आनंद फक्त इथंच मिळतो. म्हणून स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. मृत्युलोकी व्हावा जन्मामा, मृत्युलोकी व्हावा जन्मामा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. मृत्युलोकी नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर. महाराज कशासाठी? नारायणी नामे होऊ जीवन मुक्त. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि त्या भगवंताची कृपा आहे तुमच्या आमच्यावरती. बाबा आहे ना कृपा? हो तर म्हणा. तुम्ही बोलत का नाही हो? काही नाराज आहे का तुम्ही? काही तुमच्यासाठी चहा बोलवू का जरा? महाराज म्हणता, अरे त्या भगवंताची कृपा आहे तुमच्या आमच्यावरती. कोणती कृपा? ज्या भगवंताने अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आपल्याला दिला. पण कुठं दिला? भारतासारख्या सुंदर देशामध्ये तुम्हा आपल्याला हा नरदेह दिला. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. अरे भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं. हा देश कसा है? ये वंदन की धरती है, ये अर्पण की भूमि, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, बोलो भारत माता की जय. असा देश आहे. हा देश सामान्य नाही. अरे माऊलीनंतर समाधी नाही, माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबारायनंतर वैकुंठ नाही, बालगंधर्वानंतर गाणं नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, रामासारखा मुलगा नाही, राजा दशरथासारखा बाप नाही, गीतेसारखा ग्रंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, आईनंतर प्रेम नाही, साधूनंतर कृपा नाही, आणि गेलेल्या मानवदेहानंतर मिळालेल्या मानवदेहानंतर दुसरा कुठलाच चांगला देह नाही. दादा हा नरदेह तुम्हा आपल्याला या पवित्र अशा मातीत मिळालेला आहे. वर्णन करावं तेवढं कमी आहे. त्या भगवंतानं तुम्हा आपल्याला दिला. त्या भगवंताचे उपकार की तुम्ही आपण हा सोहळा आपल्या डोळ्यानं उद्भवत आहे, बघतोय. हा सोहळा आपल्या डोळ्यानं पाहतोय. आपलं भाग्य आहे की त्या परमात्म्यानं 2024 म्हणला हा एवढा अगम्य सोहळा आम्हाला पाहण्यासाठी जिवंत ठेवलं. त्या परमात्म्याचे उपकार आहे. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही दादा. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. आणि त्याच्या मनामध्ये आलं ते झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. आपल्या मनामध्ये फक्त कीर्तनात येणं आपल्या मनात आहे. कीर्तनात आलाय ढल्ला, म्हातारा कीर्तनात आला, कीर्तन ऐकलं, घरी गेला. रोज सकाळी 6 वाजता उठतोय आजोबा,
पण सकाळी जरा लेट झाला, 6:30 वाजले घड्याळचे, पण म्हातारा उठे ना दादा. म्हातारा उठे ना. आजीचा जीव कासावीस करायला लागला म्हणे माय. म्हातारा रात्री राघोष मिट्टूसारख्या गप्पा केल्या. आता म्हातारा काही पाहत नाही, आता म्हातारा काही बोलत नाही. रात्री मस्त मिट्टूसारख्या गप्पा केल्या. म्हातारा बोलत नाही. म्हाताऱ्याला हलवलं म्हातारीनं, पण म्हातारा हालतही नाही, बोलतही नाही. आजीनं आवाज दिला. आजी होती 1.5 क्विंटलची. किती? 1.5 क्विंटलची आजी. आजीच्या एकदा चोर घुसले घरात. चोर घुसले आजीच्या, तर दोघी चोर अशा बग्गलमध्ये दाबले म्हातारीनं आणि त्याच्या साथळल्यावर जाऊन बसले. आणि तिच्या नातवाला सांगे, दगड्या जाय म्हणे, आण पोलीस आले बोलावून. तो पोऱ्या बाहेर गेला. इकडे पाहते, तिकडे पाहते, इकडे पाहते, तिकडे पाहते. आजी म्हणे, काय पाहतो रे? म्हणे, हिरव्या तोंडाच्या. आजी व म्हणे, माई चप्पल दिसत नाही. खाली पडेल चोर म्हणे, बापा माई घेऊन जाय रे. पण हे JCBचं वज उतरोय गड्या. महाराज म्हणतात ही सत्ता त्या परमात्म्याची आहे. आजीनं आवाज दिला म्हणे, डॉक्टरला बोलो. डॉक्टर आले. डॉक्टर. म्हातारा बोलत नाही, चालत नाही, डोळे उघडत नाही. काय झालं म्हणे म्हाताऱ्याला? डॉक्टरनं नाडी तपासली म्हाताऱ्याच्या हाताची. आजी म्हणे, बोल ना डॉक्टर. म्हटलं आजी. म्हणे, बोल डॉक्टर. आजी म्हणे, रडायला सुरुवात कर म्हणे माय. आजी म्हणे, मी एकटीच कशी काय बोंबलू? डॉक्टर सुद्धा म्हटलं, देखावी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. म्हणून त्याची सत्ता आहे. त्याच्या मनामध्ये आलं ते तोच करतो. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही दादा. एक वाक्य गोड लिहिले कोण्या लेखकाने, उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों की लेता है, जिंदों को डुबाता है, मुर्दों को तैराता है. राजा हरिचंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है. दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ, वहां नहीं था, जटायु को मांडी देता था. धनुर्धारी कर्णों को सुलवा देता है, मुर्दे सचितानंद बाबा को खड़ा कर देता है. कसौटी भक्तों की लेता है, जिंदों को डुबाता है. जनाबाई को सुई नहीं आता, नहीं तो 5 बरस के ध्रुव बाल को भक्ति प्रदान कर देता. अरे बलि को जाना था वही